नाही असं मत कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केलं। या राज्यामध्ये विविध नेते भेटत राहत आहेत। शिवसेनेच्या शपथविधीला राज ठाकरे हजर होते। गडकरी राज ठाकरेची मुलाखत होत असतात। पवार साहेबांना मोदी सांगता माझी गुरु आहे। याचा अर्थ राजकीय गणित जुळतील आम्ही मानत नाही। जे काही पॉलिटिकल पुढे होतील ते होतील। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 2 दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत। कलाग्राम महा एक्स्पोचं उद्घाटन यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं। त्यांनी उद्योजकांना संकटांमुळे खचून न जाण्याचा सल्ला दिलाय। महाविकास आघाडी सरकार स्थापनेतील अडथळ्यांचं उदाहरण यावेळी त्यांनी दिलं। उद्योगमंत्री सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, राजेश टोपे यावेळी उपस्थित होते। महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केलाय। काय करायचं हे सगळं आम्ही करू शकतो, पण सरकार काय ऐकतच नाही। आणि तेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो। आम्ही त्यावेळेला त्या उद्योजकांना मुद्दाम सांगितलं काय करायचं, बेकार सरकार आहे, काय करत नाही, असंच आहे, बघा नाही इकडे कशी वाट लावली, ते बघा तिकडे कशी वाट लावलेली आहे। आणि करता करता आता या खुर्चीमध्ये बसलेलो आहे। आता नाही बोलता येणार हे सरकार असंच आहे। आता मी म्हणेन हे सरकार असं आहे की तुम्हाला तुमच्या पायावरती खंबीरपणाने उभं करणारं हे सरकार आहे। आज अडीअडचणी खूप आहे प्रत्येक क्षेत्र म्हटल्यानंतर। आता आम्ही सुद्धा सरकार स्थापन करताना किती अडचणी होत्या, पण केली ना त्याच्यावर मात। आता तसं उद्योजकांमध्ये मात करायची असते, हिंमत पाहिजे, जिद्द पाहिजे, ईर्ष्या पाहिजे। आज शेतकरी जो अडचणीमध्ये आहे, काय त्याला आपण कर्जमुक्त करतो आणि तो करणारच। त्या शेतकऱ्याला कर्जमुक्त मी करणारच, नक्कीच करणार। पण कर्जमुक्त झाल्यानंतर दुसरा जो एक आपला भाग येतो की त्याला मला चिंतामुक्त करायचंय। कसं करणार चिंतामुक्त, काय आपल्या हातामध्ये? ही काय मेहनत तुम्ही करतात शेतकरी, मी म्हणेन एक पाऊल पुढे टाकून मेहनत करत असतो। हातात त्याचे काहीच नसतं, संपूर्ण काही परावलंबी आहे। तर काळोख असलेल्या घरामध्ये विकासाचा दिवा पेटवण्यासाठी मला ते दिवे पाहिजे, एक दिवा पेटला पाहिजे। मी नेहमी असं सांगतो की आम्ही राजकारणी असतो। राजकारणाला सगळ्यात सोपं काय असतं, घर पेटवणं सगळ्यात सोपं असतं। पेटवलं काय, वाद काढलं की पेटलं। घर पेटवणं सोपं आहे, पण घरातली चूल पेटवणं हे सगळ्यात कठीण काम आहे, आणि ते कोणाला जमत